जी नरेशजी मात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये बाळाच्या विकेटसाठी. तर मेडल द्या. तर या स्पर्धेमधला सायकल वर घ्या एक प्लीज. आयोजन कमिटी सायकल वर घ्या प्लीज एक. तर मी विनंती करेन अद्वैत जी अमित जितेकर प्लीज दादा आपण समोर या. अद्वैत अमित जितेकर आणि अमित जितेकर दादा तुम्ही पण या. क्षेत्ररक्षक त्याचबरोबर रोहित दादा जितेकर आपण या. रोहित दादा जितेकर आणि अद्वैत अमित जितेकर अमित जितेकर या प्लीज. या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नो डाऊट कोणाला डाऊट नाही याबद्दल अफलातून आपल्या लाईफ मधली सर्वोत्कृष्ट झेल यांना आज टिपला नो डाऊट आर्यन नाईक. हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी संघाचा हा उभरता सितारा आज संपूर्ण स्पर्धा या पठ्ठ्यानं गाजवली आहे. बामण डोंगरी संघ फायनल खेळला या पठ्ठ्याच्या जीवावरती. झेल सामना कन्वर्ट केला. 5 विकेट्स 3 धावांवर होते बामण डोंगरी संघाचे. त्यानंतर मात्र एकट्यानं 32 धावा ठोकल्या. अभिनंदन जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा आर्यन नाईक साठी. सायकल आणि ट्रॉफी देत त्याचा सन्मान होतोय. त्यानंतर मात्र उत्कृष्ट गोलंदाज मी विनंती करेन रवींद्रजी जितेकर आणि सुनीलजी पाटील यांना. आर्यन साठी या हिंदवी स्पोर्ट्स. तर यायचं आपण समोर रवींद्रदादा जितेकर आणि सुनीलजी पाटील. गोलंदाज रवींद्र जितेकर दादा आणि सुनीलजी पाटील यांना विनंती करेन की आपण या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय नो डाऊट. पुन्हा एकदा या स्पर्धेवर अधिराज्य गाजवणारा संघ हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी संघाचा ज्यानं 5 विकेट्स एका सामन्यात घेतले 5 चेंडूवर क्रिश माद्रे ठरलाय या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. अभिनंदन क्रिश. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ राहिलाय आणि काय गोलंदाजी काय क्लास राहिलाय. अभिनंदन क्रिश मात्रे आणि टीम बामण डोंगरी. यानंतर मात्र उत्कृष्ट फलंदाज मी विनंती करेन सचिनजी जितेकर आणि सुदर्शनजी जितेकर या दोन मान्यवरांना. सचिनजी जितेकर आणि सुदर्शन जितेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज सायकल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. सचिन दादा जितेकर या आपण प्लीज. त्याचबरोबर सुदर्शन जितेकर.
निलेश पटेल निलेश पटेल निलेश पाटील यांना विनंती करेन दादा आपण या. आणि प्रशांत जितेकर, सागर जितेकर या. सागर जितेकर आपण या. प्रशांत जितेकर आपण या. निलेश दादा पाटील, क्या बात. या आपण प्लीज. तिने प्रमुख अतिथींनी या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाज ठरलाय. ज्यानं धावा जोडल्या तब्बल या स्पर्धेमधले 66 आणि अप्रतिम खेळ करत आपल्या मध्ये असलेला गुणवत्तेला न्याय देत या खेळाडूंना नेहमीच सगळ्यांना मंत्रमुग्ध केलाय. तो खेळाडू ठरलाय सगळ्यांचा आवडता आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा नवा सितारा प्रयास कोळी. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. हे सितारे येणाऱ्या काळामध्ये त्याचे मात्र ही सगळी नवी पिढी रायगडचं नेतृत्व करत तिळ मात्र शंका नाहीये. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा प्रयास कोळीसाठी. काय खेळतोय, काय क्लास आहे क्रिकेटचा. ओमकारला स्वीप मारणं सोपंच नाहीये. अभिनंदन प्रयास कोळी. यानंतर या स्पर्धेमधला रायझिंग स्टार संस्कार स्पोर्ट्समधून बॅट देण्यात येईल. तर मी विनंती करेन सुनीलजी पाटील साहेबांना. सुनील दादा आपण या. सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, सुनील दादा पाटील या. आपल्या शुभ हस्ते रायझिंग स्टार या खेळाडूसाठी बॅट देण्यात येईल संस्कार स्पोर्ट्सची. आणि तो रायझिंग स्टार खेळाडू ठरलाय. या स्पर्धेमध्ये आपल्या परीनं उबदार खेळ दाखवला आणि संघाला फायनल स्पर्ध घेऊन गेलाय चिंचपाडा संघाचा ओमकार केनी. ओमकार केनी चला या ओमकार लवकर. या स्पर्धेमधला रायझिंग स्टार खेळाडू ठरलाय ओमकार केनी चिंचपाडा. उत्कृष्ट खेळ राहिलाय, ॲग्रेशन तर राहिलाय. ॲग्रेशन टीममध्ये असायला हवी. टीमची एकी नक्कीच लाईफ टाईम टिकटाक टिकून ठेवता आली पाहिजे. एकत्र राहा, एकत्र खेळा आणि एकत्र गावाचं नाव मोठं करा. खेळाडू ओमकार केनी चिंचपाडा, रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. ओके. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन प्रशांत जितेकर, अमोलजी जितेकर, सुमित पाटील, निलेश पाटील, समीर जितेकर. प्लीज ज्यांचे नावं घेतल्याने पुढे या. प्रशांत जितेकर, अमोल जितेकर, सुमित पाटील, निलेश पाटील, समीर जितेकर. प्लीज आपण या प्रेझेंटच्या बॉक्समध्ये या. प्रशांत दादा या आपण. प्रशांत तर प्रशांत दादा जितेकर या आपण. प्रशांत जितेकर, अमोल जितेकर, सुमित पाटील, निलेश पाटील, समीर जितेकर. तर यायचं तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. 12 खेळाडूंनी यायचंय पुढे. सानिका ट्रान्सपोर्ट्स न्यू यंगस्टार वहाळ संघ. लाईनअप करा सगळ्यांनी, कारण 12च्या 12 खेळाडूंना मेडल आहे. तर इथे मात्र तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि त्यावर 25,000 रुपये नकद राशी बक्षीस दिली जाईल. तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सानिका ट्रान्सपोर्ट्स न्यू यंगस्टार वहाल, घनश्याम पाटील, सँडी. खेळायला 11, मेडल घ्यायला 7, 8 मोजले.
तर या सगळ्यांनी अमोल जितेकर, प्रशांत जितेकर, सुमितजी पाटील, निलेश पाटील, समीर जितेकर यांच्याकडून तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि धनादेश 25,000 रुपये रोख रक्कम दिली जाईल. संघ आहे सानिका ट्रान्सपोर्ट्स न्यू यंगस्टार वहाळ संघ. सानिका ट्रान्सपोर्ट्स न्यू यंगस्टार वहाळ संघाचं अभिनंदन करूया जोरदार टाळ्यांनी. घनश्याम पाटील टीम अभिनंदन. प्रयास कोळी अभिनंदन. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. धन्यवाद, अभिनंदन. सँडी डान्सर द्वितीय क्रमांक. मी विनंती करेन या मंचावर उपस्थित आदरणीय सौरभजी जितेकर आणि रोहितजी जितेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या. समाधान दादा, गोपरकर दादा, आपण या प्लीज. तर या आपण सौरभजी जितेकर, रोहित दादा जितेकर आणि त्याचबरोबर सरपंच समाधानजी गोपरकर सर या आपण प्लीज. तर या द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जाती आहे. नो डाऊट रनरअप राहिलेला संघ सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. चला आपण सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ लाईनअप करा या प्लीज. दिनेश या सगळ्यांनी. कोणी जागचा हलत नाहीये बाळा, नेमका प्रॉब्लेम काय? पाय जड झालेत बघा. एकटा बाळा बिचारा धावत आला. या सगळ्यांनी. सतीश मिसाळ या आपण सगळ्यांनी. ओमकार केनी सगळ्यांनी या लवकर. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जातीये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. मेडल्स आणि तब्बल 50,000 रुपयाची नगद राशी आदरणीय मंचावर उपस्थित सौरभजी जितेकर, रोहितजी जितेकर आणि सरपंच समाधानजी गोपरकरांच्या शुभ हस्ते ते मात्र द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. मालिकावीर मी विनंती करेन रोशन शेठ जितेकर आणि सुदर्शन जितेकर साहेबांना विनंती करतोय. आदरणीय रोशन शेठ जितेकर प्लीज आपण या इथे दादा. आणि त्याचबरोबर सुदर्शन जितेकर साहेब. मालिकावीर या स्पर्धेवर ज्यानं आधी राज्य गाजवलं सरप्राईज गिफ्ट सुयोगजी मात्रे, 2 भाचे सुयोगजी मात्रे, विशालजी मात्रे. प्रशांत पवार 2 भाचे. चला या 2 लाडके भाचे. सरप्राईज गिफ्ट या स्पर्धेवर अधिराज्य गाजवणारा खेळाडू ठरलाय मालिकावीर ज्याचं नाव राहील नो डाऊट वन मॅन आर्मी. याच मैदानावरती आपला खेळ बहारदार कसा करायचा चांगला माहीत असलेला खेळाडू 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले आणि इथे मात्र अंतिम चेंडू डिपेंड केला तरीही 44 धावा एका षटकामध्ये ठोकणारा चिंचपाड्याचा उलटा टोपीवाला आला रे आला बाळा आला. रोशन पाटील चिंचपाडा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा हा खेळाडू ठरलाय मालिकावीर. दिली जाईल सरप्राईज गिफ्ट LED TV. उत्तम दर्जाची फलंदाजी राहिली आहे.
केली आणि ठरले चॅम्पियन. ओनर सुयोग म्हात्रे. हॅलो सुयोग दादा या. नंतर सुयोग म्हात्रे. डीजे धन्यवाद डीजे. तर अभिनंदन तेजसजी. पहिल्यांदा या संपूर्ण स्पर्धेविषयी काय मत मांडशील? सर्वप्रथम खूप आयोजन चांगलं आहे, कारण की फक्त 24 टीम घेतल्या आणि सर्व सामने 5 षटकांचे खेळवले आणि कुठंच 3 दिवसाचं असं आयोजन होत नाही. खूप चांगलं आयोजन झालं आहे. गेल्या वर्षी आम्ही रनरअप होतो. विकीनी आमची एंट्री टाकली, विशालनी एंट्री टाकली, त्याबद्दल खरोखर त्यांचं मी आभारी आहे की त्याने आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून, आणि त्याला मी तेव्हा सांगितलं का 100% यावर्षी तुला आम्ही ट्रॉफी मारून देऊ. आणि थँक्स टू पशा आणि पांड्या वगैरे त्यांनी खूप मदत पण केली, त्याबद्दल त्यांचा पण खूप आभार आहे. तर खऱ्या अर्थानं आपण रजनी क्रिकेट पाहतो आजकाल 6चा लॉर्ड्स असतो, 6 सुपर 6, त्यानंतर 6 बक्षिसं. कारण आजकाल नाईटमध्ये 3 दिवस 3 रजनीमध्ये स्पर्धा फार कमी होतात. चांगलं मत मात्र आपण वर्तवलं. तर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा त्याच नावावर रूपाला राहिली. इथे लागणारी बक्षीस फायनलच्या मॅचमध्ये 23,000 रुपये विकेट टिकलं होते. ते बक्षीस लगावणाऱ्यांच्या विषयी आणि बालाच्या विकेटला तब्बल 5,000 रुपये होते. ते या पहिल्यांदा बक्षीस लगावणाऱ्यांच्या विषयी किंवा या मैदानाविषयी या सगळ्या आयोजकांच्या विषयी काय सांगशील? खूप चांगलं आयोजन होतं, मागाशीच बोललो. आणि बक्षिसाची खैरातच चालू होती आणि बालाच्या विकेटसाठी, कारण की बालाला सिरीज भेटली, म्हणजे ट्रम्प कार्ड होता त्यांच्या टीमसाठी. शेवटी ज्यांनी बक्षीस लावलं त्यालासुद्धा माहीत होतं तो आऊट झाला तर आम्ही 1 साईड जिंकू किंवा आम्हाला फायनल रनचेससाठी चांगलं पडेल. बक्षिसाची खैरात एवढी होत होती की असं नाही का एकाच टीमला, ते प्रत्येक टीमला पण लावत होते. कोणत्या टीमला कमी जास्त नव्हते समजत, समोरच्या टीमलासुद्धा बक्षीस लावत होते. आणि बाकी ठिकाणी बघतो तर षटकार 6 षटकार 3 षटकार असं होतं, पण इथे चौकारांसाठी सुद्धा होतं, विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा होतं आणि षटकार हॅट्रिकसाठी होतं. खूप चांगले. आणि जे काय आयोजक होते ते क्रिकेट खूप एन्जॉय करत होते. त्यांना कोण जिंकते याची मतलबच नव्हतं, क्रिकेट फक्त जिंकावं अशी त्यांची इच्छा होती आणि ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. आणखीन एक प्रश्न असा आहे की खऱ्या अर्थानं चॅम्पियन बनलात, तुमचा खेळ तर बहारदार दिवसांदिवस होतच राहिलाय, परंतु प्रत्येक वर्षी एक नवा चेहरा टीममध्ये येणं गरजेचं असतं. जुनं ते सोनं आणि नवीन हे हवं, दोघांचं सुवर्णमय साधं टीम बनते. मी म्हणेन की आज तुम्ही चॅम्पियन बनलात जरूर, परंतु माझ्या मते मात्र आर्यन नाईकचा खेळ, क्षेत्ररक्षण सर्वप्रथम, त्यानंतर फलंदाजी, या आर्यन नाईकविषयी तू काय बोलशील? नक्कीच तो खूप पुढे जाईल खेळाडू, कारण की चांगल्या
त्यांनी म्हणजे जो क्रिकेट जो दाखवतोय तो खूप चांगला दाखवतोय. आणि बामणडोंगरीमध्ये फक्त कॉम्पिटिशन अशी आहे काय प्रत्येक गावात 2 ते 3 टीम आहेत. बामणडोंगरी गावातच एकच टीम अशी आहे, एक गाव एक संघ आमची एकच टीम आहे. आणि सेकंड थिंग गावात प्लेयरांचं कॉम्पिटिशन असं आहे की त्यांच्या आईवडिलांना सुद्धा वाटतं की आमचा प्लेयर जीवदानीमध्ये खेळावा, तेच स्वप्न सगळ्यांचं असतं. आणि नक्कीच खूप मेहनत करतात मुलंसुद्धा, रोज दिवस रात्र खेळतात. आज जवळजवळ आमचा 6वा दिवस आहे वाटतं, आम्ही रोज रात्री डे नाईट करतोय. त्याबद्दल मी त्यांचा पण आभारी आहे की माझ्या एका शब्दावर येतात. म्हणजे आता आजारी आहेत, खूप सगळे इंजर्ड आहेत, तरीसुद्धा ते खेळायला येतात, त्याबद्दल त्यांचा मी खूप आभारी आहे. वन ड्रीम वन टीम वन ड्रीम, एकत्र राहिला तर एक व्हाल. त्यांनाही जायचं आहे, परंतु खऱ्या अर्थानं पनवेलच्या क्रिकेटच्या पटलावरती पनवेलकरांचं नाव मोठ्या स्टेजवर मोठं करण्यामध्ये बामणडोंगरी संघाचा फार मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे. एकदा सगळ्यांकडून त्याचा विशेष आभार करूया आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून आम्हाला अशाच फायनल जिंकत राहू द्या. मोठमोठ्या स्टेजवर आमच्या पनवेलकरांचा अभिमान तुम्ही बनत राहा आणि ट्रॉफी जिंकत आम्हाला अभिमानानं आनंद देत राहा, हीच प्रार्थना करतो. आणि अशा प्रकारे ह्या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला सहकार्य केला, अनावधानानं जर कोणाचा सन्मान राहिला असेल, कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. आणि ही स्पर्धा मोठ्या आनंदाने संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.